नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी भरली आपली। या स्पॉटला आम्हाला बिबट्या दिसला होता। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8:15 वाजलेत मित्रांनो। आता आलोय मिल मध्ये। सकाळी 7 वाजता पार्किंग मधून मी निघालो। चंद्रमाऊली शेठचा फोन आलता। बिल वगैरे पण तयार करलेलं त्यांनी, ईवे बिल। गाडीचा नंबर कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता। आलो मिल मध्ये। आता अजून हमाल लोक त्या शेठ बरोबरच येणार आहे। ते म्हटले तुम्ही डायरेक्ट मिल मध्ये जावा, हमाल वगैरे मी घेऊन येतो। हमाल लोक चिकमंगळूरवरूनच घेऊन यायला लागतात। भरपूर माल रेडी आहे बघा। माग कटिंग करून ठेवलाय भरपूर माल। इथं पण आहे, मागच्या साईडला पण भरपूर माल आहे। होईल 3च हमाल असतात त्यांचे। एक साधारण 6 वाजेच्या पर्यंत व्हायला पाहिजे असा अंदाज आहे। कारण की आपण नेहमी भरतो यांच्याकडून। ह्या मिलमध्ये येतो। ह्या मागच्या मिलमध्ये पण भरपूर वेळा आलोय बघा मित्रांनो। पण शक्ती मिल म्हणून आहे, इथून पण भरपूर वेळा आपण भरलेले। बघू आता किती वेळ लागतात। 9 वाजता येतात बरोबर शेठ लोक। 9 वाजता 9 सव्वा 9 पर्यंत आपली गाडी लोडिंगला चालू होईल। मग हमाल लोक वगैरे आले की नाश्ता वगैरे करून येऊ। परेश यांना फोन केला होता, त्यांना अजून लोडिंगचं काय भेटलेलं नाही। त्यांना बरेच दिवस झाले। आता माझ्या मते ते गुरुवारी आलते इथं चिकमंगळूरला, पण त्यांना मालच भेटेना अजून। पण काय ऑर्डर नाही कोणाची, एक पण 12 टायरची ऑर्डर निघाली नाही। त्यामुळे वैतागलाय आता तो। कारण की केअरपेटला तो पहिलेच 4-5 दिवस थांबून आलता। आता इथं 4-5 दिवस झाले, कमीत कमी 10 दिवस झाले त्याला लोडिंगच भेटेना। बघू म्हटलं आता ह्या बाजूच्या मिलमध्ये शक्ती मिल ही मागची दिसते। इथं जी मिल आहे ती दिसते। त्यांचा रायटर येईल आता, त्यांना विचारतो उद्यामध्ये लोडिंग आहे का, उद्या किंवा परवामध्ये जरी असेल तरी चालेल। कारण की त्याला बरेच दिवस झाले। तर आज नाही लोडिंग भेटलं, उद्या पण नाही भेटलं। आज भेटायला पाहिजे होतं, कारण की आज सोमवार आहे। कमीत कमीत आज अर्धे आणि उद्या अर्धे असे तरी लोडिंग भेटतं। पण अजून तरी काय ऑर्डर नाही निघाला असं त्यांनी सांगितलं। बघतो आता हे मिरवाले आल्यानंतर विचारून। अजून 1-2 जण आहे, त्यांना पण चौकशी करतो। जर कुठं झालं तर होऊ शकतं। बघू आता यांची वाट बघू। हमाल लोकांचे किती वेळ वगैरे लागतो त्यांना। मग ते आले की नाश्ता वगैरे करून येऊ मित्रांनो। सकाळच्या 10 वाजलेत मित्रांनो। नाश्ता करण्यासाठी आलं, लोडिंग चालू झाले आपलं। भूक लागली होती, नाश्ता करायला लावलं। पुलाव खातोय, पुलाव आणि अंड। नाश्ता करून घेतो पहिले, कारण की भूक लागली। तिथं एक दुसरं हॉटेल होतं, तिथं इडली वगैरे भेटती, पण ते बंद आहे। त्याच्यामुळे या पुलाव खाऊन घेतो पहिले। दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो। गाडी बघा आपली एवढी भरली। 1 तास लागेल साधारण भरायला लागेल। म्हणजे 4-4:30 पर्यंत आपण निघून जाऊ। 4:30 जास्तीत जास्त। हा एवढा माल टाकायचा अजून फक्त, ते झालं। त्यावेळेस त्यांचे रेग्युलर जे हमाल होतं ते नाही आहेत, इथले लोकल हमाल घेतलेत शेटने। आणि हे शेट आहेत, ते चंद्रमाऊली म्हणून शेट आहेत। तासभरात व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त तास लागेल, त्याच्यापेक्षा जास्त। सगळा माल टाकून झालं बघा। हा दुसऱ्या पार्टीचा माल आहे। तिथं समोर माल होता आपला, ते सगळं काढलंय। कटिंग चालू आहे तिथं समोर। एक तासात भारत निघू, 1.5 तास जास्तीत जास्त। काटा वगैरे गाडी बांधून वगैरे 1-1.5 तास लागत जास्तीत जास्त। मित्रांनो संध्याकाळच्या 5:15 वाजलेत। गाडी भरली आपली, निघालोय मी आता।
काटा वगैरे सगळं करून ओके मध्ये टपाल वगैरे लगेच भेटलं. थोडा उशीर झाला, 5 हमाल होते, त्याच्यातले 2 नंतर निघून गेले, 3च राहिले, त्याच्यामुळं उशीर झाला. आता चहा वगैरे पिला. परेश म्हणून होता मित्र, त्याची गाडी पण आलती भरायला, इथंच गेंडा आली, पण त्याची गाडी उद्या सुटणार आहे, आज अर्धी आणि उद्या अर्धी आहे. त्याच्यामुळं मग त्याच्याबरोबर चहा वगैरे पिला. आता निघालोय. आता बघू कुठपर्यंत जायचं, काय करायचं. आता काय नक्की काय अजून ठरवलं नाही. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत लवकर निघालो. तसं हायवेला पोचायला 10 तरी असतील माझ्या अंदाजे. बघूयात आता कुठं जायचं, कुठंपर्यंत रात्री गाडी चालवायची वगैरे. शक्यतो तरी रात्रभर गाडी चालूच आपण, आणि सकाळी सकाळी हातकर्गीपर्यंत जरी गेलो तरी काही टेन्शन नाही मागच्या वेळेसारखं. आणि गरमी होती आता, सकाळी गारठा होता, गार वाटत होतं. आता गरमी चालू झाली. तर जाऊयात मित्रांनो, बघू कुठपर्यंत जातोय आणि कुठपर्यंत जायचं ते. मित्रांनो, चिकमंगलूर सिटी सोडली की बाहेर असा एक छोटासा घाट आहे. सगळं डोंगर आहे आजूबाजूला. छोटस असं जंगल पण आहे. एकदा मी कुंदन शेठ आणि अण्णा म्हणून होतो, तेव्हा या रोडला आम्हाला बिबट्यात दिसला होता. असा रस्त्यातून क्रॉस झालता. म्हणजे आजूबाजूला इथं सगळं जंगलच आहे. तसं चिकमंगलूर समोर बघा डोंगर वगैरे. छोटासा घाट आहे पण खूप मोठा नाहीये. या स्पॉटला आम्हाला बिबट्या दिसला होता. मित्रांनो, 8:15 वाजलेत रात्रीचे. आपल्या MRPLच्या पंपावर आलोय आता. डिझेल वगैरे टाकी वगैरे फुल करून घेतली. काचा खूप घाण झालते, कारण की चिकमंगलूरला पाऊस पडला होता बारीक, त्याच्यामुळं सगळे डाग पडले होते काचांवर. आता काचा वगैरे पुसून घेतल्या. आता निघतो. अण्णा, आपला एक जोडीदार अण्णा म्हणून, तो पण निघाला केअरपेटवरून, पण तो माग 1-2-3 तासाचा फरक असेल आपल्याकडे आणि त्यांच्यात. तो म्हटलाय पुढं चला, सकाळी येतो मी, तोपर्यंत पुढं कुठं तरी जाऊन झोपा, मी येतो सकाळीपर्यंत सांगते. मग आता निघूयात मित्रांनो. आता शक्यतो हायवेला डायरेक्ट जेवायला थांबायचं. मध्ये आधी थांबलो तर चहा प्यायला कुठंतरी थांबू, नाही तर डायरेक्ट जेवणासाठी. तर निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. जेवणासाठी आलो. नॅशनल ढाबा म्हणून आहे तिथं, दावणगिरीच्या इथं. उशीर झाला, जरा 1 तासभर उशीर झाला. एक टायर आपला आहे ना, लेफ्ट साईडचा धडीचा, तो जरा तापतोय, गरम होतोय. हवा पण भरली त्याच्यात. जरा हवा कमी वाटत होती, पण हवा भरली तरीसुद्धा तो गरम खूप येतो, त्याच्यामुळे जरा टेन्शन आलं आहे. बघूया, हळूहळू जात राहायचं आपलं निवांत. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया, नंतर बघूया काय होतं. कारण की आपल्याकडं स्पेअरला टायर जो आहे स्टेपनीचा, तो पण काय कामाचा नाही, त्याच्यामुळं जास्त रिस्क घेऊन चालणार नाही. अण्णा आहे मागं, पण अण्णाचं टायर आपल्याला काय उपयोगाचं नाही. त्याची गाडी दुसरी छोटी गाडी त्याची, त्याच्यामुळं जेवढं जाता येईल हळूहळू तेवढं बघू. कारण की खूपच तापतोय टायर. बाकीचे टायर नॉर्मल आहे, अजिबात गरम नाही. फक्त तेवढा लेफ्ट साईडचा धडीचा, सेकंड धडीचा टायरच तापतोय. जेवायला आलो. आता जेवण सांगितले, अंडा भुर्जी सांगितली आणि रोटी सांगितली.
जेवण करून लगेच निघूयात मित्रांनो. रात्रीचे 11:30 वाजलेत. जेवण वगैरे झाले आता व्यवस्थितपैकी. आता निघायचं. आता बघू पुढं कुठं थांबायचं कुठं नाही नक्की नाही. जरा टायरचाच एक डाऊट आहे, दडीच्या टायरचा जरा डाऊट आहे, तो तापतोय जरा. बघू आता परत पुढं टोल नाका गेल्यानंतर परत काय होतं. इथून टोल नाका एक 20-25 किलोमीटर आहे, तोपर्यंत परत तापतोय का काय होतंय बघू. नाही तर बंकापूरच्या टोल नाक्यावर झोपूयात आणि सकाळी टायर वगैरे चेक करून निघूयात. कारण की टायर जर काय प्रॉब्लेम झाला तर फार अडचण होईल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभरात्री.